नाशिकच्या चांदवडमधील नेमिनाथ जैन ब्रह्मचार्य शिक्षण संस्थेने वनविभागाची जमीन लाटल्याचा प्रकार लोकशाही मराठी वृत्तवाहिनीने समोर आणला होता। या प्रकरणी महसूल खात्याचे अतिरिक्त सचिव मिलिंद म्हैसकर यांनी चौकशी समिती नेमली होती। मात्र 23 दिवस पूर्ण होऊनही वनविभागाकडून या शिक्षण संस्थेची संथ गतीने चौकशी सुरू आहे। यामुळे प्रशासनाच्या चौकशीवर तक्रारदार यांनी संशय व्यक्त केला असून आता राज्य सरकारने यात लक्ष घालून चांदवडच्या नेमिनाथ जैन ब्रह्मचार्य शिक्षण संस्थेबाबत लक्ष घालावं अशी मागणी केली। या शैक्षणिक संस्थेबाबत मंत्र्यांसह प्रशासकीय अधिकारी देखील कानाडोळा करत असल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय। तर केंद्र सरकारची परवानगी न घेता ही वन विभागाची जमीन परस्पर बनावट कागदपत्रांद्वारे शिक्षण संस्थेने ताब्यात घेतली असल्याचा प्रकार लोकशाही मराठीने समोर आणला होता। सुमारे वन विभागाची 10 एकर जमीन या शैक्षणिक संस्थेने घशात घातली आहे। या संदर्भात माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील पत्रव्यवहार करून याबाबत चौकशी करण्यास सांगितलं। वन विभागाकडून प्राथमिक स्तरावरची चौकशी झाली असून शिक्षण संस्थेकडून अद्यापही काही कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नसल्याचं वन विभागाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आलं। त्यामुळे आता या चौकशीतून नेमकं काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या 1 महिन्यापूर्वी विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी सरकारकडे लेखी तक्रार केली। तक्रार करून अद्यापपर्यंत काहीही घडलेलं नाही। चौकशीचा अहवाल कुठे आहे? काय आज 23 दिवस होतात तरी सुद्धा चौकशी नाही आहे। म्हैसकर साहेबांनी रिमार्क दिलाय की 7 दिवसामध्ये चौकशी करा। आणि लोकशाही या मराठी न्यूज चॅनलने या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध की एक वन खात्याची जमीन खाता येत नाही, परवा पारनेरचा निर्णय झालाय। मागच्या 1 महिन्यापूर्वी माननीय गवई साहेब सुप्रीम कोर्टाचे न्यायदेवता यांनी निकाल दिलाय ती जमीन परत घेतली जाते, कारण की राष्ट्रपतींच्या परवानगी शिवाय कुठलीही जमीन नावावर होत नाही। मग हे काय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।